एका गुण्यागोविंदाने नांदणार आहोत. येस. हा, स्पर्धा खऱ्या अर्थाने सुरू झालेली आहे. सगळी पारितोषिकं आपल्यालाच मिळावी, तो ब्लास्ट आपल्यालाच मिळावा, टोकन ऑफ अप्रिसिएशन आपल्यालाच मिळावं. स्वप्नील, आपण इथे अँकर आहोत, आपल्याला कसं मिळणार हे सगळं? पुष्कर, हा, पूर्ण ऐकशील का तू? का? काय? असं सगळ्या जोड्यांना वाटतंय असं मी आता म्हणणार आहे. ओके ओके ओके, म्हणजे हे सगळे त्या जोड्याने मिळायला हवं. असंच म्हणणार ना मी. हो हो हो. मग सॉरी, बोलू का मी? हो सॉरी. भांडायचं नाही. हा. तर असं सगळ्या जोड्यांना वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने स्पर्धा सुरू झालेली आहे. त्याचबरोबर या जोड्यांचे कोरिओग्राफर सुद्धा कंबर कसून सज्ज झालेले आहेत आपापल्या जोड्यांना तयार करण्यासाठी. तेव्हा या कोरिओग्राफर्सचं आपण एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आणि एका क्षणाचाही विलंब न लावता आपण इथे पहिल्या जोडीचं स्वागत करूया. आपली आजची पहिली परफॉर्मर जोडी आहे आरजे ग्लेन आणि आरजे उर्मिन. चांद छुपा बादल में, शर्मा के मेरी जाना, बादल में, शर्मा के मेरी जाना, सीने से लग जा तू, पल खा के मेरी जाना. गुमसुम सा है, गुपचुप सा है, मदहोश है, खामोश है ये समा, हाँ ये समा कुछ और है. हो चांद छुपा बादल में, शर्मा के मेरी जाना, सीने से लग जा तू, पल खा के मेरी जाना. नजदीकियां बढ़ जाने दे. अरे नहीं बाबा नहीं, अभी नहीं नहीं नहीं. ये दूरियां मिट जाने दे. अरे नहीं बाबा नहीं, अभी नहीं नहीं नहीं. दूर से ही तुम जी भर के देखो. तुम ही कहो कैसे दूर से देखूं. चांद को जैसे देखता चकोर है. गुमसुम सा है, गुपचुप सा है, मदहोश है, खामोश है ये समा, हाँ ये समा कुछ और है. चांद छुपा बादल में, शर्मा के जाने जाना, सीने से लग जा तू, पल खा के मेरी जाना. स्वप्नील, ग्लेन, उर्मिन ही नाहीये, हा आहे असं तुला आता सांगत होतो मी. ओ, टाळ्या टाळ्या, क्या बात आहे पुष्कर. बरोबर ओळखलं की नाही? बरोबर. मग ग्लेन, परफॉर्मन्स खूप आवडला. तुमच्या डान्स मध्ये तुमचा जो ग्लेनदेन होता ना, तो मला खूप आवडला. वा, सिरियसली. वा वा वा. उर्मिन, मला खरंच जाणून घ्यायचं, तुझी मराठी रास कोणती आहे? मराठी रास हा, मला पण नाही माहित. नाही माहिती? आय थिंक यू आर मीन. का का उर्मिन. बरं, डान्स मध्ये आणखीन एक गोष्ट तुला लक्षात आले का? काय? हा हिच्यापेक्षा जरा फास्ट डान्स करत होता. का? या दोघांची नावं काय सांग? हिचं रेडिओचं नाव काय सांग? मुंबईची मुलगी.
आणि त्याचं नाव काय सांग? गल्ली गुरु ग्लेन. मग हा 3G आहे ना. ओ हो 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 गुरु ग्लेन. ओ हो हो त्यामुळे हा हो, pastor आहे. हो. तुम्हाला एकंदरीत कसं वाटलं? छान वाटलं, एकदम मस्त वाटलं आणि आता अजून छान वाटतंय. क्या बात आहे. ग्लेन? मला बरं वाटलं अँड डान्सिंग विथ उर्मिन एकदम टकाटक मजा फन. टकाटक मजा पण. वा, वा. वा वा वा. आणि जाणून घेऊया महागुरूंना हा डान्स कसा वाटला. गल्ली गुरु हा सर. महागुरु इथे. तुम्हा दोघांचा परफॉर्मन्स उत्तम झालाच, पण त्या मागची एक गोष्ट माझ्या नजरेत आली आज. ती म्हणजे तुम्ही या परफॉर्मन्स करता घेतलेली मेहनत आणि तुमच्याकडनं करून घेणारा तुमचा गुरु, तो सुद्धा मला तुमच्या या परफॉर्मन्स मध्ये दिसला. आणि आजचं तुमचं कोऑर्डिनेशन सुद्धा फार छान होतं असं मला वाटतं. थँक्यू sir. सर. Thank you, थँक्यू. ग्लेन, तुमच्या डान्सवरती तुमची जी कमांड आहे ती दिसून येते. उर्मिन, तुम्हाला थोडंसं अजून चिकाटीनी, थोडं पर्सिव्हरन्स अजून तुमच्याकडनं अपेक्षित आहे मला, तरच ते कम्प्लीट कोऑर्डिनेशन वाटेल. तर त्यांनी ना खूप जास्त कॉम्प्लिमेंट कराल तुम्ही एकमेकांना. पण मला आत्ताच्या परफॉर्मन्समध्ये सर्वात मोठा हिरो जर कुठला वाटला असेल तर दॅट इज द कोरिओग्राफी. आणि माझ्या घरी बसलेल्या कुटुंबियांना सांगू इच्छितो की हा जो चंद्र तुम्हाला तिथे दिसत होता, मग त्यानंतर तो जमिनीवरती आला आणि मग तो त्या एका कागदाच्या पडद्यावरती गेला आणि मग त्याच्या मागे उर्मिन गेल्या वगैरे वगैरे, तर हे अर्थात लाईटनी गेलेलं आहे. पण हे सगळं करावं लागतं हाताने, आणि ते हाताने करत होते ह्यांचे गुरु परवे स्वतः. ही मेहनत, हे श्रम सुद्धा एक गुरु घेतो आणि हा पडद्यामागेच राहतो. याबद्दल जरा मला नेहमी खंत वाटत असते की का गुरु हा नेहमी पडद्यामागे का असावा. तो लोकांसमोर सुद्धा असला पाहिजे, आणि तो आलाच तर मग दिमाखानं आला पाहिजे. म्हणजे प्लीज काम्या. आजपासून मार्किंग सुरू होणार आहे. मी मार्क्स देणार आहे, अर्थात ते मी इथे लिहून ठेवणार आहे. हेच मार्क्स पुढच्या आठवड्याला कॅरी फॉरवर्ड होणार आहेत, पण एलिमिनेशन या आठवड्यात नाही. तुमच्या या परफॉर्मन्स बद्दल तुम्हाला शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. आणि आता आपण वळूया आपल्या पुढच्या प्रतिक्रियेकडे. पुष्कर, तुझ्यासाठी एक खास लेटर माझ्याकडे आलेलं आहे. काय म्हणतो? हो, म्हणजे हा लिहिणारे म्हणतात हा. तुमचा शो खूपच कलरफुल असतो, येस येस. त्या विविध रंगांनी खूप तजेला येतो. हा. पण आमच्या टीव्हीची कलर ट्यूब उडाली आहे, त्यामुळे हळद आणि कुंकू उधळलं तरी रांगोळी आणि बुक्का उधळल्यासारखं वाटतं. पुष्कर सर, तुम्ही टीव्ही मध्ये खूप काम करता, पटकन येऊन आमची ट्यूब रिपेअर कराल का?